नमस्कार. वरुड शहरातील आपण आलो आहे नेरेकर हॉस्पिटल इथे. इथे आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रियंका नेरेकर मॅडम आहे. एक आयुर्वेदाचार्य आहेत. एक त्यांचा आयुर्वेदामध्ये चांगले त्यांचा एक अनुभव आहेत. नेमकं आता सध्या ऋतू बदलत आहेत. उन्हाळा संपत आहे आणि पावसाळ्याचं आगमन होणार आहेत. सोबतच त्यांच्या या हॉस्पिटलमध्ये पंचकर्माच्या सुद्धा ट्रीटमेंट केल्या जातात. नेमकंच मॅडम खूप काही आमच्या प्रेक्षकांना काही रुग्णांना खूप काही प्रश्न पडतो की नेमकं आयुर्वेदाचार्य म्हणजे काय नेमकं? आता आयुर्वेद हा सर्वांसाठी आहे. असं म्हणा हेल्दी लोकांसाठी पण आहे आणि जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आता पावसाळा चालू होणार, ह्यामध्ये आजार वाढतात. असं म्हणा स्पेशली वाताचे आजार वाढतात. पित्ताच्या संबंधी म्हटलं तर आम्लपित्त आहे, त्वचारोग आहे, त्यानंतर मायग्रेन आहे. हे सगळे आजार वाढतात आणि सध्याच्या कंडिशनला तर लाईफस्टाईल डिसऑर्डर जे राहतात जसे डायबिटीज आहे, BP, शुगर, थायरॉईड, हे सगळे आजार प्रामुख्याने प्रत्येक घरोघरी असं म्हणा की प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती असा आहे की त्याला काही ना काही आजाराने तो ग्रस्त आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे कारण जे आहे ते आहे स्ट्रेस फॅक्टर. कारण प्रत्येकाला टेन्शन आहे. लहान मुलापासून तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला आपापल्यानुसार टेन्शन आहे. या टेन्शनमुळे बरेचसे आजार होऊन राहिले आहे. शारीरिक आजार, मानसिक आजार. तर ह्यामध्ये शरीरातले त्रिदोष जे राहतात, वात, पित्त, कफ, हे शरीरातले त्रिदोष आहे. हे सगळे यांचं इम्बॅलन्स होतं. हे इम्बॅलन्स झाल्यामुळे शरीरामध्ये ते आजार जे आहेत त्या संबंधित आजार तयार होतात. त्यामध्ये मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्रॉपरली करते. त्यामध्ये वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती, पाचही पंचकर्म माझ्याकडे केल्या जातात. पेशंटच्या रुग्णाच्या आजारानुसार मी रुग्णाला सांगते की तुम्हाला कोणतं पंचकर्म, कोणतं प्रोसिजर केलं पाहिजे. त्यानुसार माझ्या इथे सगळ्या प्रोसिजर मी करते आणि पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट माझ्या इथे केल्या जाते. मॅडम आपण जे माहिती देत आहेत ते फार महत्त्वाची माहिती आहेत. रुग्णांना नेमकं सविस्तर मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतात. अनेक सोशल मीडियावर अनेक ठिकाणी व्हिडिओ येत असतात, परंतु त्या व्हिडिओवर सविस्तर माहिती नसतात. कारण की विशेष म्हणजे काय, त्या रुग्णाला, कुठल्या व्यक्तीला त्याला जोपर्यंत सविस्तर माहिती मिळत नाही तोपर्यंत त्या व्हिडिओला त्याला काही महत्त्व राहत नाही. परंतु मॅडम आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक आपलं वेगळं नाव आहे आणि आपण एक वैद्यकीय क्षेत्रात आपण पदवी प्राप्त आहेत. विशेष म्हणजे महिलांना या परिस्थितीमध्ये, या ऋतूमध्ये महिलांना खूप त्रास म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम असतात, म्हणजे पावसाळा आणि उन्हाळा. तर नेमकं महिलांसंदर्भात नेमकं काय त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल? आता कोणतीही महिला म्हटलं तर तिला घर पण सांभाळावं लागते, मुलंही सांभाळावं लागते आणि सोबत नोकरी करावी लागते. ह्या दरम्यान तिची खूप असं म्हणा की तिला खूप कामं राहतात. त्याच्यामध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं ही एक मोठी जबाबदारी राहते तिच्यावर. त्यामध्ये ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तिला बरेचसे असे म्हणा की वाताचे आजार तर ठरलेलेच आहे आणि पिरियड बंद झाल्यावर म्हणजे मेनोपॉज झाल्यावर तिला सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे लठ्ठपणा वाढणे, त्यानंतर वाताचे त्रास होणं, स्किन डिसीज होणं, हे सगळे आजार चालू होतात. आणि हे स्पेशली आजार वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या आजार प्रामुख्याने वाढतात. आणि ह्याच्यामध्ये स्पेशली ह्या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये मोस्टली आम्ही मॅक्झिमम पेशंटचं बस्ती नावाचं प्रोसिजर केल्या जाते. आता बस्ती म्हणजे प्रत्येक पेशंट म्हणजे इनिमा. बस्ती ही प्रत्येक पेशंटला वेगवेगळी केल्या जाते. जवळपास बस्तीचे जे औषधं आहे ते 2-3 हजार प्रकारचे औषधं आहे. त्यातल्या कोणत्या औषधीची योजना करायची, कोणत्या औषधीचा प्लॅन करायचा हे मी स्वतः ठरविते आणि त्यानुसार पेशंटला 7 दिवसाचं, 15 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं काय ते पंचकर्म डिसाईड करते. आणि सोबतच त्यानंतर एक स्किन डिसीजसाठी माझ्याकडे लिस्ट थेरपी म्हणून आहे. तो फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्या लिस्ट थेरपीमध्ये दर 3 दिवसांनी आपल्याला ती लिस्ट जळू जी आहे ती लावावी लागते चेहऱ्यावर किंवा ज्या भागाला त्वचारोग झालेला असेल त्यामध्ये. आणि सोबतच त्यांना विरेचन नावाची ट्रीटमेंट केल्या जाते. विरेचनमध्ये कंटिन्यू पेशंटला मोशन होतात. 5 दिवसाचं औषध दिलं जाते, 5 दिवसाचं घृतपान म्हणजे तूप दिलं जातं. त्यानंतर 11व्या-12व्या दिवशी मालिश वाफ होते आणि त्यानंतर 14व्या दिवशी पेशंटला औषध देऊन त्यांनी जुलाब केला जातं. त्या जुलाबामध्ये शरीरातलं पित्त, वात, कफ पूर्णतः शरीरातलं बाहेर निघते. शरीर डिटॉक्झिफाय होण्यासाठी, शरीरातले टॉक्झिन्स पूर्णतः निघायसाठी, शरीर शुद्ध होण्यासाठी ही प्रक्रिया केल्या जाते. ही प्रक्रिया स्पेशली आम्ही फॅटी लिव्हर डिसऑर्डर, त्यानंतर त्वचारोग
त्यानंतर स्पेशली मला याचा रिझल्ट आलेला आहे जे ॲलर्जिक रायनायटिसचे किंवा सर्दी खोकल्याचे जे पेशंट आहे की ज्यांना लहानपणापासून सर्दी खोकला आहे आणि त्यांच्या सर्दी खोकला बसतच नाही आहे. आमचे सर जे आहे ज्यांचं कान्हा घशाचं आहे यांच्याकडे सरांकडे पेशंट येतात ॲलोपॅथीमध्ये. तर सरांकडे जे पेशंट येतात ते काही दिवसांनी त्यांना ॲलोपॅथी औषध किती वर्ष घ्यायचं. शेवटी ते माझ्याकडे येतात. माझ्याकडे मी त्यांना विरेचन आणि बस्ती नावाची ट्रीटमेंट करते. त्यानंतर बरेचसे अशा पेशंटचा अनुभव आम्हाला रिझल्ट आलेला आहे की त्या पेशंटला तो जो आजार आहे तो मुळासकट नष्ट झालेला आहे. मॅडम, पंचकर्मा संदर्भात काही महिलांकरता तर खूप काही ट्रीटमेंट आहेत, परंतु पुरुषांनाही खूप काही आजार असतात, परंतु पुरुष पुढे जायला म्हणजे कामाच्या व्यस्ततेमुळे पुढे जाऊ शकत नाही. नेमकं त्यांच्यासाठी नेमकं पंचकर्मामध्ये काय आहेत? मला असं वाटतं की पुरुषांनी पण वेळ काढायला हवा, कारण पुरुष ही घराचं मेन भिंत राहते. त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. पुरुष काय करतात की त्यांचं नोकरी हे ते ह्याच्यामध्ये ते एवढे बिझी होतात की शेवटी मग 50 नंतर 40 नंतर जर अटॅक आला किंवा थायरॉईड वगैरे काही असे शुगर वगैरे असे जर आजार झाले, अशा वेळेस तुम्हाला लगेच ट्रीटमेंटसाठी ॲलोपॅथी घ्यावं लागतं. पण त्याच्याऐवजी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हण आहे, त्यानुसार जर आपण पहिलेच जर आपल्या शरीराची काळजी घेतली की आपल्याला आजारच होऊ नये, हे आजार होऊ नये हे जे आहे हे आमच्या आयुर्वेदानी सिद्ध होते. आणि हे मी बऱ्याचशा पेशंटचं केलेलं आहे की त्यांच्या घरी हेरिडिटी फॅक्टर राहतो की ज्यांच्या आईवडिलांना आजी आजोबांना आजार झालेले आहे, हार्ट अटॅक आलेले आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, लिपिड वाढलेलं आहे, पण त्यांनी पहिलेच माझ्याकडनं वयाच्या 30पासूनच सगळं ट्रीटमेंट चालू केली. त्यामध्ये त्यांना आता अशी कंडिशन आहे की त्यांना एक पण गोळी लागलेली नाही, ना BP ना शुगर ना कोणती लिपिड वगैरेची. त्यांचं BP शुगर थायरॉईड जे हेरिडिटी फॅक्टरमध्ये इम्बॅलन्स झालेलं होतं ते माझ्या औषधींनी फक्त नॉर्मल मी डाएट प्लॅन सांगितला, त्यांना पथ्य सांगितले, त्या पथ्याने त्यांचं सगळं नॉर्मल झालं. तर असेसुद्धा माझ्याकडे पेशंट आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक पुरुषांनी, स्त्रीनी, मुलांनी सगळ्यांनी जर प्रॉपर पहिलेपासून स्वस्थ असतानापासून, हेल्दी असतानापासूनच जर आयुर्वेदाचा विचार केला तर त्यांना कोणते भविष्यात होणारे जे आजार आहेत ते होणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये धकाधकीचं जीवन आहे, परंतु याही काळामध्ये आपल्या शरीराकरता आपल्याला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही स्त्री असो की पुरुष असो यांनी आपल्या शरीराला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. आणि युवकांमध्ये खूप व्यसनाचं प्रमाण वाढत आहेत. एक व्यसन युवकासोबत आज महिलांचं सुद्धा व्यसनामध्ये प्रमाण होत आहे. व्यसन सुटायसाठी नेमकं काय मार्गदर्शन केलं पाहिजे? आता व्यसन म्हटलं तर त्या प्रत्येक गोष्टीचं व्यसन राहते. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा जणांना मी बघते, त्यांना मी सांगते की तुम्ही रात्री जागरण करू नका, व्यवस्थित राईट टाईम वेळेवर झोपा. पण त्यांना ती सवय लागलेली राहते की रात्री जागरण करायची आणि जेवणाच्या वेळा फॉलो न करायची. म्हणजे मी त्यांना सांगून कंटाळून गेली, पण ते फॉलो करत नाही. हे पण एक प्रकारचं व्यसनच आहे. किंवा ह्या सर्वांमुळे कसे आजार जे आहे ते वाढायला वेळ लागत नाही. आजार वाढतो असं म्हणा की तुम्ही जेवण जरी व्यवस्थित मी सांगितल्यानुसार करते, पण जर वेळ फॉलो केली नाही, रात्रीचं जागरण जसं केलं, जसं सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपणसुद्धा त्यानुसार फॉलो करायला पाहिजे. सूर्योदयाच्या वेळेला उठणं, बरोबर रात्री 8 नंतर म्हणजे 10पर्यंत झोपणं, 8 वाजता जेवण करणं, सकाळचं जेवण 10-11पर्यंत होणं, हे सगळं जे आहे यानुसार जर फॉलो केलं तर सगळं शरीर नॉर्मल राहील. त्यामुळे मला असं वाटतं की व्यसनाधीनता म्हणजे बाकी दारू तंबाखूचं व्यसन तर वेगळं, पण जे नॉर्मलाइज जे मॅक्झिमम जी पब्लिक आहे ती मेनली जी आहे ती आपल्यासारखी जी मिडल क्लास लोकं आहे. आपल्या लोकांना काय आहे, आपल्याला व्यसन म्हणजे दुसरे कोणते व्यसन राहत नाही. आपल्याला व्यसन म्हणजे काय, आपण जेवणाचे टायमिंगच फॉलो करत नाही. आपण जेवण जे आहे ते प्रॉपर मी सांगितल्यानुसार किंवा त्यानुसार फॉलो केल्या जात नाही. कधीकधी अति मांसाहार केला जातो किंवा अतिस्निग्ध दूध देहाचं प्रमाण जास्त राहतं किंवा जेवण जे आहे ते वेळेत घेतल्या जात नाही, रात्रीचं जागरण केलं जातं. ह्या सर्वांनीसुद्धा आजार होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याची पण मेनली आपल्या मिडल क्लास लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. पंचकर्म जे आहे
पंचकर्म जे आहे ते आमचं असं काम करणार, ज्या पद्धतीने आपण झाडाच्या मुळाला झाडामध्ये पाणी टाकतो. झाडामध्ये पाणी टाकल्यावर ते पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि मुरलेलं पाणी झाडाच्या रूटमार्फत, मुळांमार्फत पूर्ण झाडाच्या पंचांगाला, म्हणजे पूर्ण झाडाचं खोड, पान, फुलं, फळं यांच्यापर्यंत पोचतं. तसंच बस्ती जी आम्ही इनिमा, जे पंचकर्मातला प्रकार आहे किंवा पूर्ण पंचकर्मच ऑल ओव्हर जर तुम्ही पकडलं तर त्याच्यामुळे शरीरातली जी काही पूर्ण केसांपासून तर तळपायापर्यंत, आपल्या हाताच्या बोटांपर्यंत जी काही शरीरामध्ये प्रत्येक सेलमध्ये जी काही घाण आहे ती शरीरातनं बाहेर निघायला पूर्णपणे मदत होते आणि मला पेशंटमध्ये रिझल्ट आलेला आहे. आणि जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग काही काळानंतर, काही किलोमीटर गाडी चालवल्यावर करतो, तसं आपल्या शरीराचं पण आपण वर्षातनं एक वेळा, 6 महिन्यातून आजाराच्या याच्यानुसार, पोटेन्सीनुसार, आजाराच्या पॉवरनुसार आपण जर अधेमध्ये पंचकर्म करायलाच पाहिजे. मोबाईलचं व्यसन फार जळलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीकडे पहा मोबाईल आहे आणि 4 लोक जरी बसले असेल तर त्यांच्याकडे मोबाईल राहते, 4ही लोकांकडे मोबाईल आहे. ते मोबाईलमध्ये गुंग राहतात, परंतु संवाद कमी झाला आहे. जो पहिले संवाद व्हायचा, आज त्या संवादाला कुठेतरी मोबाईलमुळे कुठेतरी खंडन पडलं आहे आणि यामुळे विविध आजार होत आहेत. ते नेमकं यावर काय प्रतिक्रिया द्याल? आता मोबाईलचा जो वापर आहे त्याच्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत डोळ्यांचे आजार वाढलेले आहे. लहान मुलांना प्रत्येकाला चष्मा लागून राहिलेला आहे आणि मोठ्या लोकांना पण वेगवेगळे आजार होऊन राहिले. मोतीबिंदू पहिले जो 60 नंतर यायचा, आता 30 नंतरच मोतीबिंदू येऊन राहिलेला आहे. त्यानंतर डोळ्यांवरचं प्रेशर वाढणं, नंबर वाढणं, लहान मुलांचा तर दर महिन्याला नंबर वाढून राहिला आहे. याच्यामध्ये आयुर्वेदिक नेत्रतर्पण नावाची एक चिकित्सा आहे, ट्रीटमेंट आहे, ती आपण करू शकतो. त्यामध्ये असं म्हणा की दर आठवड्याला किमान आपण 4 दिवस डोळ्यांवरती प्रोसिजर करावं लागते. औषधीयुक्त तूप राहतं, ते डोळ्यांवर आम्ही ठेवतो. जवळपास 20 मिनटं ती प्रोसिजर केल्या जातं. ही आपल्याला 1 महिना करायची. त्याच्या अगोदर एकदा डोळ्याचा नंबर चेक करून घ्यायचा डॉक्टरांकडनं आणि मग मी नेत्रतर्पण 4 आठवडे केल्यानंतर अजून महिन्याभराने डोळ्याचा नंबर चेक करायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट येईल. फक्त हळूहळू आपल्याला जे मोबाईलचा जो वापर आहे तो कमी करावा लागेल आणि सोबतच प्रत्येक पेशंटनुसार ट्रीटमेंट वेगवेगळी राहते. ते पण मग प्रत्येक पेशंटनुसार मी सांगते. सोबतच मोबाईलच्या वापरामुळे काय होऊन राहिलं आहे, लोक जागरण जास्त करतात, झोपत लवकर नाही, त्यामुळे झोप कमी होते, त्यामुळे चिडचिडपणा वाढणं आहे, ॲसिडिटी वाढणं आहे. त्याच्यानंतर काही मुलं असं म्हणा की भयानक वेगवेगळे व्हिडिओ पाहतात, त्याच्यामुळे एन्झायटीसारखे आजार होऊन राहिले आहे. हायपर ॲक्टिव्हिटी जी आहे तो आजार होऊन राहिला आहे, मायग्रेन होऊन राहिला आहे, लोकांना डोकं दुखणं आहे, चिडचिडपणा, हे सगळे आजार जे आहे हे होऊन राहिले. याच्यामध्ये आयुर्वेदिक आपण बस्ती नावाची ट्रीटमेंट आणि शिरोधारा नावाची ट्रीटमेंट, ह्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आहे. शिरोधारा, नेत्रतर्पण, बस्ती, अभ्यंग, पिंडस्वेद नावाचा प्रकार जो आहे तो म्हणजे माझ्या खूप आवडीचा प्रकार आहे. याच्यामध्ये असं म्हणा की प्रत्येक पेशंटला एक आजारासाठी तर पेशंट फायदा होतोच, पण सोबत चेहऱ्याचं जसं आपण फेशियल करतो तसं पिंडस्वेदाने पूर्ण बॉडीचं फेशियल होते आणि सोबत स्किन टाईटनिंगसाठी सुद्धा त्याची मदत होते. तर एक माझ्या आवडीचा प्रकार आहे पिंडस्वेद म्हणून, अभ्यंग, पिंडस्वेद, आणि हे सगळे आपण करू शकतो रिलॅक्सेशनसाठी. आयुर्वेदामध्ये थोडंसं कुठल्याही व्यक्तीला दुरुस्त होण्याकरता वेळ लागतो, कारण की ते बिमारी मुळापासून नष्ट होतात, त्याकरता एक विशिष्ट वेळ लागतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना फास्ट पाहिजे की गोळी घेतली की लगेच आराम झाला पाहिजे, परंतु आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये पूर्ण आयुर्वेदामध्ये ही जी आहे लोकांची चुकीची कल्पना आहे की आयुर्वेदामध्ये लवकर आराम पडतोच, फक्त पेशंटनी डॉक्टरला कोऑपरेट केलं पाहिजे आणि तो आजार केवढ्यापर्यंत वाढलेला आहे त्यानुसार आयुर्वेद काय करतं, मुळापासून तो आजार नष्ट करतं. त्यामुळे आयुर्वेदामुळे असं जी लोकांची कल्पना आहे की आयुर्वेदाने उशीर आजार कमी पडतो, तसं नाही आहे. आयुर्वेदाने आजार कमी पडतो, फक्त पेशंटनी कोऑपरेट करायला पाहिजे, आम्हाला पथ्य वगैरे करायला. सोबतच आयुर्वेदामध्ये असे गुण आहे की त्याच्यामध्ये फक्त पेशंटनी फॉलो जर आम्हाला केलं तर त्यानुसार लगेच आम्हाला रिझल्ट होतो. आता माझ्याकडे एक पेशंट होता, त्याला PCODचा आजार होता, तर तिला मी पुण्याला औषध पाठवत होती. तर जवळपास तिला मी 6 महिने औषध पाठवलं. तिला पहिले पिरियड जो आहे तो 4 महिन्यानंतर यायचा.
आता तिला पिरियड जो आहे, आता 6 महिन्यापासून ती माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. आता तिला दर 30 दिवसांनी पिरियड येतो आहे, विदाऊट पंचकर्म. पंचकर्म तिचं करायचं जमलं नाही, कारण ती पुण्याला होती, मी वरुडला आहे. तिला फक्त मी औषध पाठवत होती, ती पुण्याला पथ्य करत होती. म्हणजे फक्त औषधीने मी तिला PCODमध्ये रिझल्ट दिला, की तिला जी इरेग्युलर मेन्सेस होती, 4-4 महिन्यांनी येत होती, तर तिला मी आता दर एव्हरी 30 डेज नंतर तिला मेन्सेस येते. त्यानंतर तिचा लठ्ठपणा मी कमी केला, फक्त आयुर्वेदिक औषधीद्वारे. त्यानंतर एक पेशंट आहे, तिला हे होतं, म्हणजे प्रेग्नन्सी राहत नव्हती, तर ती IVF करायला गेली. IVF तिचे 3 वेळा फेल झाली, चौथ्यांदा माझ्याकडे आली. तिचं मी एका महिन्यामध्ये जवळपास 8 kg वजन कमी केलं, बस्ती आणि विरेचनाद्वारे. आता ती IVF करायला गेली, तिला प्रेग्नन्सी राहिली आहे. तर हे जे सगळं आहे, त्यामुळे आयुर्वेदाने त्वरित रिझल्ट येतोच, फक्त आम्हाला पेशंटनी कोऑपरेट करावं. आम्ही अर्थरायटिसमध्ये पण आम्हाला रिझल्ट येतो. त्यानंतर जी गादी स्लिप डिस्क आहे, मायग्रेन आहे, एन्झायटी आहे, ह्या सगळ्या आजारामध्ये मी रिझल्ट दिलेले आहे आणि देऊन राहिलेली आहे. म्हणजे शुगरचे पेशंट जास्त वाढलेले आहेत. खूप काही आपल्या पण कानावर येत असेल की खूप काही लोकांना शुगर होत आहेत. कोणाला नुकतीच सुरुवात झाली किंवा कोणाची शुगर हायपर शुगर होत आहेत आणि या शुगरमुळे विविध आजारसुद्धा होत आहेत. तर नेमकंच यावर नेमकं शुगर संदर्भात काय आयुर्वेदामध्ये काही आहे का मॅडम? आता शुगरमध्ये तसं जर आपण विचार केला, तर जे आता सध्या आपण जे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हटले, त्यामध्ये शुगर हा आजार येणार. शुगर म्हणजे डायबिटीज. याच्यामध्ये मेनली हा आजार होतो ओबेसिटीमुळे, लठ्ठपणामुळे. पोटाचं जर फॅट्स वाढलं, पोटाच्या भागाचं, तर इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे पॅनक्रियाचं काम जे आहे ते तो प्रॉपरली करू शकत नाही. त्याच्यामुळे शेवटी शुगर रक्तामधली वाढते. याच्यामध्ये आयुर्वेदिक पण औषधं आहे, पंचकर्म आहे, आणि आपण ॲलोपॅथी जी आहे, ॲलोपॅथी औषध हळूहळू कमी करून आयुर्वेदिक औषध वाढवून पेशंटला पूर्णतः आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर नेऊ शकतो. त्यानंतर फक्त एवढंच आहे की पेशंटला कंटिन्यू फॉलोअप ठेवावा लागतो. पण तसा जर विचार केला तर ॲलोपॅथीमध्ये पण लाईफटाईम ड्रग घेण्यापेक्षा ते आयुर्वेदिक औषधं आणि आयुर्वेदानुसार जर पथ्य वगैरे क्रम केला, तर पेशंटला उपद्रव स्वरूप जे आजार होतात, जसं किडनीचा त्रास होतो, नंतर पुढे मागे हार्ट डिसीजचा त्रास होतो, हे आजार होणार नाही. आणि सोबत शेवटी आयुर्वेदिक म्हणजे पूर्ण जडीबुटीचं, आपल्या झाडांपासून, वनस्पतीपासून तयार झालेलं आहे. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीरच राहील. तात्पुरतं कुठलाही काही आजार झाला तर तात्पुरती गोळी घेऊन तो तात्पुरतं बरं वाटते, त्यामुळे त्या व्यक्ती आजाराकडे लक्ष देत नाही, परंतु ते बिमारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकताच आपण पाहू शकता हृदयविकाराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आजार वाढत आहेत. युवकांनासुद्धा अटॅक येत आहेत. तर त्या नेमकं या संदर्भात नेमकं कामाचा ट्रेस्ट आणि नेमकं आपलं खानपान हे फार बदलणं फार महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे या सर्व घडामोडीला योग्य मार्गदर्शन, ज्या व्यक्तीला डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन लाभलं, तो व्यक्ती आज निरोगी राहत आहेत, परंतु कामाच्या वेळेवर वेळ मिळत नाही आणि मार्गदर्शन लाभत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. नेमकं जाता नेमकं तुम्ही काय मेसेज द्याल सर्व आमच्या प्रेक्षकांना, काय मेसेज द्याल मॅडम? मी प्रत्येकाला सांगते की प्रत्येकाने तब्येतीची काळजी घ्या, कारण आरोग्यम धनसंपदा. आता आपण सध्या कसं प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेलं, पण शेवटी आरोग्याच्या समोर पैसा शून्य आहे. पहिले आरोग्य, मग नंतर बाकीचं. जर आरोग्य चांगलं असेल, आरोग्य उत्तम असेल, तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. म्हणून प्रत्येक स्त्री, पुरुष, लहान मुलं सगळ्यांनी पहिले आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानुसार आयुर्वेदाला स्वतःच्या जीवनशैलीमध्ये ॲड करावं, असं मला वाटते आवर्जून. धन्यवाद. वरुड शहरातील रेणुका नगर येथील डॉक्टर नेरेकर हॉस्पिटल इथे आम्ही भेट दिली असता डॉक्टर प्रियंका नेरेकर यांनी आपल्याला आयुर्वेदासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं. कुठल्या व्यक्तीला जर आपल्या आजारासंदर्भात कुठलं मार्गदर्शन लागलं तर त्यांच्याकडे संपर्क साधावा. नेरेकर हॉस्पिटलमध्ये त्यांची एक OPD असतात. दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंतचा वेळ असतो. त्यांचं मार्गदर्शन मोफत असतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला जर आपल्या आरोग्यासंदर्भात किंवा आपल्या डाएट प्लॅन संदर्भात काही मार्गदर्शन लागलं तर त्या मार्गदर्शन देत असतात. आणि एक वेळ आवर्जून प्रत्येकाने आम्ही सांगू शकतो की प्रत्येक युवकांनी, प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक स्त्रीनी आपल्या शरीराची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. निरोगी शरीर हेच खरी धनसंपदा आहे. आरोग्य धनसंपदा मॅडमने सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे प्रत्येकाने एक वेळा डॉक्टर प्रियंका नेरेकर मॅडम यांची भेट घ्यावी. पाहत राहा कॅमेरा निको पाहुणेसह प्रवीण सारखं चुळामणी न्यूज पोर्टल.